राम राम. माझ्या मुलाचं ना यावर्षी लग्न करतायत. आमची ना एकदम स्टँडर्ड फॅमिली आहे. आणि कसं आहे, माझ्या मुलाला 40 लाखाचं पॅकेज आहे. 40. तर मग त्याला मी मुलगी शोधते, ती त्या मुलीला सुद्धा कमीत कमी 30 लाखाचं तरी पॅकेज पाहिजे की नाही हो. आणि तुम्हाला माहितीये का, मी अशी मुलगी शोधतेय जिचं ना स्टँडर्ड पण थोडं चांगलं पाहिजे. आता कसं आम्ही जिथे जातो येतो तर तिथे ती मॅच व्हायला पाहिजे की नाही. आणि हो, दिसायला सुंदर आणि गोरी पाहिजे. का गोरी पाहिजे असं विचारताय? अहो, गोरी मुलगी असली ना तरच मग मुलंही गोरे होतात. नाही तर मग सावळी मुलगी केली तर मुलं सुद्धा त्याला सावळे होतील. असं नको बरं. आणि कसं आहे, फॅमिली पण थोडी चांगली पाहिजे. तुम्हाला सांगू का, एकदमच गरीब मुलगी जर केली ना तर त्यांचं स्टँडर्ड आणि आपलं स्टँडर्ड अजिबात मॅच होत नाही. त्यामुळे ना मुलीच्या घरचे सुद्धा अगदी कसे असे स्टँडर्ड पाहिजे. त्यामुळे ना आम्ही खूप स्थळं शोधतोय, पण अशी मुलगीच सापडत नाही हो. काय करायचं? इतकेच स्थळं बघतोय, इतकेच स्थळं बघतोय, पण मग बघितलं तर उंचीच कमी आहे. मग हाच प्रॉब्लेम आहे, पॅकेजेस कमी. आता माझ्या मुलाला एवढं 40 लाखाचं पॅकेज आहे. मग तिला पण चांगला जॉब पाहिजे का नाही? ती पण चांगला जॉब पाहिजे. आणि कसं आहे ना, एखादी मुलगी आवडलीच तर नेमकी तिच्या घरचे गरीब आहे. आम्हाला ना, आणि काही काही सगळं एकदम बरं का, स्थळ अगदी अगदी फिक्स व्हायवर आलं. पण नेमकं काय आहे, घरचे म्हणतात हो डायरेक्ट मुलीच्या, लग्न नाही आम्ही करणार, तुम्हीच करा. असं कसं आता? अर्धा खर्च तरी त्यांनी करायला पाहिजे का नाही? अर्धा खर्च आम्ही करू, पण आम्हाला लग्न पण कसं अगदी असं स्टँडर्ड करायचंय, स्टँडर्ड. कारण आमची फॅमिली पण एकदम स्टँडर्ड आहे. त्यामुळे मग लग्न कसं असं छान रिसॉर्टला वगैरे आम्ही अरेंज करणार आहे, पण अर्धा खर्च तर मुलीकडच्यांनी द्यायला हवा का नको? मग आता ना आम्ही खूप सारे स्थळं बघतोय. आता त्याच्यातनं बघूया, यावर्षी तर त्याचं लग्न होऊनच जाईल. हे बघा, तुम्हाला सांगते मी, अहो आजकाल इतके स्थळ बघून मुलींच्या आईंचे इतके नखरे, इतके नखरे. 4-5 ठिकाणी तर तेच आम्हाला बघायला आलंय. म्हणजे आता उलट झालंय बरं. म्हणजे फक्त मुलांनाच बघायला जातं, मुलंच बघायला येतात असं नाही. आता मुलीकडचे पण बघायला येतात. मी म्हटलं माझ्या मुलाला की ठीक आहे, थांब, अजून बघूया, आपण बघूया. पण त्याचे स्टेटमेंट कसे माहितीये तुम्हाला? त्याचं असं म्हणणं आहे की हे बघ आई, ज्या मुलीना एकदम फर्स्ट क्लास स्टॉक असतो की नाही, ते रिलेशन मध्येच त्यांचं लग्न ठरतं. मी त्याला म्हटलं, अरे आपण सूचित बघू, पण त्याचं बघा स्टेटमेंट काय होतं, की ज्या मुलीना एकदम फर्स्ट क्लास असतात त्यांचं ना असंच लग्न ठरून जातं. मग त्याच्यानंतर आहे ना, ज्या थोड्याशा चांगल्या असतात ना त्यांचे लव्ह मॅरेज होऊन जातात. आणि मग त्याच्यानंतर ज्या मुली उरलेल्या असतात त्या सूचीमध्ये येतात. मी म्हटलं असं नाही अरे, तरी सुद्धा आपल्याला सूची बघावी लागेल. आता बघा ना, मुलांची मेंटॅलिटी पण किती वेगवेगळी असते. पण आता आमची स्थळं बघण्याची सगळी प्रोसेस सुरू आहे. लवकरच मला अशी मस्त अशी स्टँडर्ड सुनबाई भेटणारच आहे.